हे पहा, HIV एड्स किती भयानक आजार असतो आपल्या सर्वांना माहीत आहे. तो झाल्यानंतर सहसा बरा होत नाही. आता ताजी धक्कादायक बातमी पहा, त्रिपुरामध्ये सर्वे केला गेला. 828 विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या एड्स झालेला होता. त्याच्यापैकी 47 विद्यार्थ्यांच्या एड्समुळे मृत्यू झाला. का? कारण ते व्यसन करायचे ड्रग्स आणि त्याच्यासाठी जी सुई वापरायची ती कॉमन सुई, एक जण सर्वजण वापरायचे. त्याच्या एकापासून दुसऱ्यापर्यंत असं तो एड्स पसरत गेला आणि त्याच्यामुळे 47 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आणि 828 विद्यार्थ्यांना लागण झाले. आता ते 828 पैकी अजून किती पसरतील पुढे, ती चेन किती वाढत जाईल, किती धोकादायक आहे, किती डेंजरस गोष्ट आहे ही. त्याच्यामुळे शास्त्रज्ञ विचार करत होते. हे पहा, एड्स झाल्यानंतर अजून असं औषध सापडलं नाही बरं करणारं. एड्स झाल्यानंतर सांगतोय मी, परंतु असं औषध सापडलंय एड्स होऊ न देणारं. एड्स होऊ न देणारं शास्त्रज्ञांना त्याच्यामध्ये यश मिळालं आहे. आधी एक गोळी घ्यावी लागायची रोज, पण तिची इफिशियन्सी, प्रभावीपणा एवढा नव्हता. तिकडे शास्त्रज्ञांनी रिसर्च केला आहे. युगांडा, दक्षिण आफ्रिका, तिकडे एड्सच्या केस फार सापडतात. मग शास्त्रज्ञांनी एक इंजेक्शन तयार केलं. त्या इंजेक्शनचे नाव होतं लेनकापाविर. लेनकापाविर इंजेक्शन. ते इंजेक्शन तुम्हाला आश्चर्य वाटेल, 100% एड्स होण्यापासून आपल्याला वाचवतं. 100%. ते इंजेक्शन आपण वर्षातून 2दा घेतलं, 6 महिन्यात एकदा, 6 महिन्यात एकदा, वर्षातून 2दा, तर एड्स होणार नाही. एड्स होत नाही. 100% रिझल्ट. शास्त्रज्ञ खूपच आनंदात आहेत. म्हणजे जर सर्वांनी ते इंजेक्शन वर्षातून 2दा घेतलं तर एड्स होणार नाही आणि मग पुढचं टेन्शन घ्यायची गरजच नाही आहे. त्याच्यामुळे फार मोठं जबरदस्त संशोधन, नोबेल पारितोषिकच्या मिळवण्याच्या लायकीचं. विचार करा, कित्येक लोकांचे जीव असतील, परंतु तरी काळजी घेणं फार आवश्यक आहे. मग ते संशोधनाचे ते टप्पे पार करतील आणि मग ट्रायल पूर्ण झाल्यामुळे ते डिक्लेअर करतील आणि ते इंजेक्शन बाजारात वापरायला येईल. फक्त एक इंजेक्शन लेनकापाविर वर्षातून 2दा आणि एड्स होणारे रक्षण मिळेल. जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आनंदाची बातमी सांगा. शेअर करा. धन्यवाद.